in this cable catalog, they are going to provide you the different parameters which we are interested for finding out the cable size. So here you can see the document is of 11 pages, and they have used the BS standard, yes, 7671 as per the 2008 requirements of electrical installation, IEE wiring regulations 17 edition, ERA reports 69 to 30, part 3 and part 4. Now see, here you can see the following cable ranges are covered in this publication: general wiring cables, flexible cables and cords, XLP armored cables, mineral insulated cables, fire performance cables, protect cables. So obviously there are different types of cables related to the application. Yes, and this is our point of interest. जर तुम्ही बघितलं असेल की एखादं केबल जेव्हा तुम्ही परचेस करायला जातात बाजारामध्ये, तर तुम्हाला तो पहिले व्यक्ती हे कंपनीचे नावं सांगतो आणि ज्या कंपनीचे नावं तुम्हाला सांगितले गेले त्यांचे कॅटलॉग्स हे तुमच्या डोळ्यासमोर ठेवतो तो व्यक्ती. येस, आणि त्या कॅटलॉग्स मध्ये तुम्हाला अशा प्रकारचे टेबल्स हे बघायला मिळतात. सो व्हॉट इज द हेडिंग? करंट रेटिंग, करंट कॅरिंग कॅपॅसिटी फॉर 60 degree Celsius rubber and 90 degree Celsius rubber insulated flexible cables to BS 7919. So here you can see there is a table is available. So let me make this zoom. Yes. So here you can see the conductor, so which is available in millimeter square area. Yes. The current carrying capacity and associated voltage drop. So obviously we are interested for 60 degree Celsius rubber insulated and 90 degree Celsius rubber insulated. So याच्यामध्ये परत दोन टाइप्स पडले त्यांनी, 2 core cable or it is also called as a 2 single core cables touching, आणि याच्यामध्ये दुसरा टाइप आहे 3 core, 4 core or 5 core cable. So obviously it is used for 3 phase AC voltage. Yes. Now this A stands for the ampere value. Yes, and this millivolt which is used for this particular millivolt range which it can carry. Yes, so 26 ampere साठी तुम्हाला 4 millimeter square चा कंडक्टर हा चूज करावा लागेल. यातून तुम्हाला दिसतंय. सेम वे if you are interested for DC or single phase AC, if you are interested for 30 ampere current, then we have to choose 4 millimeter square area. सो ह्या प्रकारे तुम्हाला जसं तुमचं एम्पियरची रिक्वायरमेंट आली, फुल लोड करंट ज्या पद्धतीने आला, सो यू हॅव टू चूज दिस पर्टिक्युलर मिलीमीटर स्क्वेअर कंडक्टर साइज. सो असा अभ्यास करून तुम्हाला एक तर तुम्ही केबल साइज ही काढू शकतात. येस, ही एक मेथड झाली. कोणती मेथड? विथ द यूज ऑफ कॅटलॉग. कॅटलॉग मध्ये त्यांनी पॅरामीटर्स ऑलरेडी पुट केले असतील आणि डायरेक्टली त्या पॅरामीटर्स नुसार त्यांनी ती फाइंड व्हॅल्यू केली असेल. येस, तुम्हाला फक्त एम्पियर बघायचं आहे आणि कोणत्या ऍप्लिकेशन आहे ते चूज करायचं आहे आणि यू हॅव टू चूज द पर्टिक्युलर मिलीमीटर स्क्वेअर एरिया. सो असा एक मोठा टेबल आहे आणि त्या टेबल्समध्ये डिफरंट एम्पियर्स त्यांनी 861 एम्पियर्स पर्यंत त्यांनी कॅल्क्युलेशन केलेले आहेत आणि 861 एम्पियरला डीसी और सिंगल फेज 630 मिलीमीटर स्क्वेअरचा एरिया तुम्हाला लागेल असं त्यांचं म्हणणं आहे. येस, ऑब्विसली 3 फेज साठी एवढा करंट जाऊ शकणार नाही. सो 394 हा एवढा करंट जाऊ शकतो. येस, आणि 394 एम्पियर साठी वी हॅव टू चूज द पर्टिक्युलर 300 मिलीमीटर स्क्वेअर एरिया. येस, सो दिस इज द वन मेथड. सो हिअर त्यांनी परत नोट्स दिले आहेत त्याच्याबद्दल. हे जे आपण नोटेशन बघितले, इथे स्टारचा मिनिंग काय, इथे हॅशचा मिनिंग काय. येस, सो त्यांनी ते खाली मेन्शन केलं आहे. येस, बघा, व्हॉट इज द मिनिंग ऑफ स्टार? 2 कोर ओनली अप टू अँड इन्क्लुडिंग 25 मिलीमीटर स्क्वेअर, सिंगल कोर रेटिंग फॉर 25 मिलीमीटर स्क्वेअर अँड अबव. आणि हॅशचं मिनिंग काय आहे? Where a conductor operates at a temperature exceeding 70 degrees Celsius, it shall be ascertained that the equipment connected to the conductor is suitable for conductor operating temperature. तुम्हाला सांगितलं होतं बघा, ज्यावेळेस आपल्याला टेम्परेचर वाढलं त्यावेळेस आपला क्लास ऑफ इन्सुलेशन हा चेंज होतो. येस, मग तो टेबल आठवत असेल तुम्हाला की 90 डिग्री, 105 डिग्री, 120 डिग्री, 130, 155 आणि 170. तर त्या
डिग्री सेल्सिअसला तुमचे डिफरंट क्लासेस हे असोसिएटेड आहे. Sorry. So, because of this, we are interested for this particular area and particular insulation level. Yes, but त्यांनी तो सगळे पॅरामीटर्स कन्सिडर करून त्यांनी तो एरिया हा त्याने डिफाईन केलेला आहे किंवा डिझाईन केलेला आहे. येस, त्याच्यामध्ये तुम्ही परत दुसरी जर केबल घेतली आता कोणती केबल आहे, पीव्हीसी इन्सुलेटेड केबल आहे. येस, नॉन आर्मर्ड आहे त्याचं स्पेसिफिकेशन, आणि विथ ऑर विदाउट शीट असं पण एक कॅटेगरी पडते त्याची. मग सेम वे हे त्यांचं काय आहे बघा, कंडक्टरची साईज आहे मिलीमीटर स्क्वेअर मध्ये, एम्पियर आहेत, आणि व्होल्टेज ड्रॉप किती तिथे तयार होऊ शकतो, किती तो कॅरी करू शकतो हे त्यांनी मेन्शन केलंय. मग हे तुमचं कसं आहे, सिंगल फेज एसी और डीसी साठी आहे, 3 or 4 केबल्स 3 फेज एसी साठी आहे. मग परत रेफरन्स मेथड सी, रेफरन्स मेथड बी असे त्यांनी परत टाइप्स केले आहेत सेग्रिगेशन. सो दिस इज वन मेथड टू फाइंड आउट द केबल साईज. डायरेक्टली कॅटलॉग काढायचा, करंट बघायचा, आणि करंट नुसार तुमचा मिलीमीटर स्क्वेअरचा कंडक्टर हा चूज करायचा आणि त्याची ऑर्डर प्लेस करायची. असं नाही की दुकानामध्ये सगळे कंडक्टरची साईज ही अवेलेबल असेल. येस, मग तुमच्या रिक्वायरमेंट नुसार जर तुमचं कस्टमाइज्ड रिक्वायरमेंट असेल तर त्यांना ती ऑर्डर करावं लागेल, आणि ती ऑर्डर त्यांना प्लेस करावं लागेल वरच्या कंपनीमध्ये, आणि मग तिथून ती कंपनीमधून ऑर्डर आल्यावर ती तुमच्या हातापर्यंत मिळेल. मग तेव्हा तुम्ही तुमचं काम करू शकता. सो ही एक लॉंग प्रोसेस आहे. जर तुम्हाला इन्स्टॉलेशन किंवा तुम्ही जर कॉन्ट्रॅक्टरचं विचार करत असाल, सो ही एक लॉंग प्रोसेस आहे. ठीक आहे. सो ह्या कॅटलॉग मध्ये एवढंच त्यांनी दिलेलं आहे. डिफरंट केबल्स घेतल्या आहेत, आणि डिफरंट केबल्स घेतल्यानंतर त्याचे आता ह्या केबल थर्ड पेजवर बघू आपण. ही कोणती केबल आहे, ट्विन अँड मल्टी कोर XLP इन्सुलेटेड केबल्स, नॉन आर्मर्ड. मग आर्मर्ड साठी पण असतील. येस, आणि ते त्यांनी दिले बघा, कंडक्टर ऑपरेटिंग टेम्परेचर 90 डिग्री सेल्सिअस, एम्बियंट टेम्परेचर सराउंडिंग टेम्परेचर 30 डिग्री सेल्सिअस, आणि फॉर इन्स्टॉलेशन रिक्वायर्ड टू कंपाईल विथ BS 7671. येस, सो BS इज नथिंग बट इट इज अ स्टँडर्ड, ब्रिटिश स्टँडर्ड. जसं आपले इंटरनॅशनल स्टँडर्ड आहे तसं दिस BS स्टँड्स फॉर ब्रिटिश स्टँडर्ड. आपण ब्रिटिश लोकांकडून जे आपल्याकडे जे इन्फॉर्मेशन आलेली आहे आपण ती कॅरी करत आहोत. येस, सो दिस इज कॉल्ड एज अ, इट इज नॉट अ भारत स्टँडर्ड, इट इज कॉल्ड एज अ ब्रिटिश स्टँडर्ड BS. येस, अँड दिस इज द वन मेथड टू फाइंड आउट द केबल साइज. सो दिस इज द नेक्स्ट XLP. Yes, same way they have given the tables. Yes, and this table we have to study for our particular cable sizing concept. आणि मग त्यांनी परत केबलचं त्यांनी इन्फॉर्मेशन दिली आहे. जर तुम्हाला अजून डाटा शीट्स किंवा केबल साइजिंग विजार्ड पाहिजे असेल, सो यू हॅव टू विजिट दिस पर्टिक्युलर वेबसाइट. सो व्हॉट इज द वेबसाइट? वेबसाइट नेम इज AEIcables.co.uk. येस, हाताचा सिम्बॉल वगैरे आहे कंपनीचा. सो दिस इज द मेथड बाय विच वी आर गोइंग टू फाइंड आउट द केबल साइज. येस, I hope you understood this particular concept. Yes, and if you have not understood this concept, then you can contact me at any time. आपण ही एक मेथड बघितली बरं. दुसरी मेथड काय असेल? दुसरी मेथड कॅल्क्युलेशन थ्रू असेल. एक फॉर्म्युला असतील थोडेफार त्याच्यामध्ये, आणि त्या फॉर्म्युलामध्ये जर आपण व्हॅल्यू पुट केली, सो वी विल गेट द केबल साइज डायरेक्टली. येस, पण त्या कन्व्हेन्शनल मेथड ह्या कोणी वापरत नाही सध्या. सगळेचे सगळे हे रेडीमेड कन्सेप्ट मध्ये वापरतात. येस, आणि त्या रेडीमेड कन्सेप्ट मध्ये वी आर युझिंग दिस पर्टिक्युलर केबल फॉर आवर पर्टिक्युलर ऍप्लिकेशन. येस.